वादग्रस्त ठरलेला समर्थ माध्यमिक विद्यालय कर्जत विरुद्ध न्यू इंग्लिश स्कूल टाकळीबान यांच्यात झालेला जिल्हास्तरीय कबड्डी सामना अहिल्यानगर येथे इन कॅमेरा खेळवण्यात यावा या मागणीसाठी आज सकाळी 10 वाजता श्रीरामपूर नेवासा राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या प्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार, सेवा संस्थेचे चेअरमन मंजाबापू थोरात, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, उपसरपंच कान्हा खंडागळे, राहुल पठारे, नवाज शेख, नारायण काळे, जयकर मगर आदींनी क्रीडा अधिकाऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली। तब्बल 2 तास चाललेला हा रास्ता रोको सामना पुन्हा घेण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करू असे आश्वासन भ्रमणध्वनीवरून जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर गुरंगे यांनी दिल्यानंतर मागे घेण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ कबड्डी प्रेमी उपस्थित होते। त्यांनी आपल्या काही खेळाडूंना स्वतः सकाळी नावाच्या व्यक्तींना आपल्याकडे त्या पद्धतीची घडे डायरेक्ट मॅटवर म्हणजे त्या ग्राउंडवर जाऊन त्यांनी आपल्या खेळाडूंना मारहाण केली। त्यात आपले 3 खेळाडू गंभीर जखमी झाले। हे करीत असताना त्या ठिकाणी तालुका क्रीडा अधिकारी म्हणून भाऊराव वीर या व्यक्तीची नेमणूक होती। पण हा जो भाऊराव वीर व्यक्ती होता तो पूर्णपणे त्याचं काय कामकाज होतं, त्याचं काय क्षेत्र होता, तो कर्ज संघाकडे होता। कारण की त्याचा संघाकडे असण्याचं प्रमुख कारण हे की सध्या प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी घेत नाही, तर त्या ठिकाणचा प्रभारी ज्ञानेश्वर घोरंगे हा व्यक्तीकडे दिलेला आहे। आता हा ज्ञानेश्वर घोरंगे हा घोरंगेवाडी तालुका कर्जत त्या ठिकाणचा आणि कर्जतचा संघ होता। त्या ज्ञानेश्वर घोरंगे या अधिकाऱ्याचे फुटणे त्या संघात खेळत होते। त्या ठिकाणी ज्यावेळेस सामन्यात वाद झाला, ग्राउंडवर इतकी पब्लिक आलं, त्या कैलास गंधर्व नावाच्या व्यक्तीने आपल्या खेळाडूला मारहाण केली, तर त्या ठिकाणीचे जे आयोजक होते त्यांनी आणि जो जिल्हा अधिकारी भाऊराव वीर होता यांनी खेळ भावना दाखवून प्रवरा न्यूज चॅनलच्या अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप बोडखे, टाकळीबान परिसर।